भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक बनले आहेत। सांगलीमध्ये हातकणंगले इथं खासदार धैर्यशील माने यांचं अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी हे वक्तव्य केलंय। पाहूया नेमकं काय घडलंय। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे। हा जो माज आहे माज आता थोड्या दिवसात जनता यांचा तोडेल। प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे। गृह खातं तुमच्या हातात आहे ना, करा ना कारवाई। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। सांगलीमध्ये हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचं अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असं वादग्रस्त वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण आता चांगलंच तापलंय। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे। कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती, आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवकाळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मानेचं मी मनापासून अभिनंदन करतो। सत्तेचा एवढा माज आलेला आहे सत्तेमध्ये असलेल्या लोकांना की महाराष्ट्रातल्याच एखाद्या भागाला पॅकअप काश्मीर बोलायचं आणि महाराष्ट्र तोडायचा हा जो माज आहे माज आता थोड्या दिवसात जनता यांचा तोडेल। अशा वक्तव्याला 2 महिन्यानंतरच लोक जागा दाखवणार आहेत। इचलकरंजीला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर विरोधकांनी हर्षवर्धन पाटलांसह सरकारला धारेवर धरलाय। हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य हे मूर्खपणाचं लक्षण असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी केलाय। त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। जर पाकिस्तान जर इथे असेल, पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल तर तुमचं सरकार होतं, आताचं सरकार आहे, त्यांनी त्याचा शोध घ्यावा। पण प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे। कुठल्याही व्यक्ती जेव्हा एखादं भाषण देतो त्या भाषणावेळी कुणाच्या भावना दुखावणार नाही किंवा कुणाच्याही व्यक्तिगत स्वरूपाने कुणाच्याही त्या ठिकाणी अवहेलना होणार नाही याची काळजी आपण सर्व घेतो। मला वाटतं हर्षवर्धन पाटील जे काही बोलले आहे तेव्हा त्या भाषणाचा रूप काय होता, त्या भाषणामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने बोलले, त्यावेळेस काय परिस्थिती होती, का कुठल्या विषयात ते बोलले हे जरा बघावं लागेल। हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अंबादास दानवे यांनी गृह मंत्रालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तसंच अंबादास दानवेंनी रावसाहेब दानवे यांनी सत्तारांसंदर्भात केलेलं वक्तव्य आणि कंगना रानौतच्या मुंबई संदर्भातील वक्तव्याची आठवण करून देत सरकारला धारेवर धरलाय। त्यांनी टोपी काळाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला देतो असं म्हणलेत ते। मी म्हणलं मी येतो, मला निमंत्रण येऊ द्या। 1 लाख लोक जमावणार आहे, बघतो ना 1 लाख लोक। तुम्ही जाणार आहात कार्यक्रमात? 100%। अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पाईक आहे, मी त्यांचा मावळा आहे, वाजत गाजत जाईल। अशा औरंगजेबाला मी घाबरतो का? मी छत्रपती आहे, औरंगजेबाला घाबरणार आहे का? मी जाणार, मला येऊ द्या निमंत्रण। रावसाहेब दानवे पण सिल्लोडला पाकिस्तान म्हटले। इतके दिवस पाकिस्तान चालत होता का? पाकिस्तानमध्ये तुम्हीच फिरत होते। कंगना रानौत काय म्हटली होती जरा मुंबईला, तिथं तुमची खासदार झाली। आता मुंबईमध्ये आल्यावर मला पाक व्याप्त काश्मीरमध्ये आल्यासारखं, पाकिस्तानमध्ये आल्यासारखं वाटतं। ही तुमची खासदार आहे। मुंबई विषय असं तुम्ही बोलणार, इचलकरंजी विषय तुम्ही बोलणार, सिल्लोड विषय तुम्ही बोलणार, असं तर मला असं वाटतं गृह खातं तुमच्या हातात आहे ना, करा ना कारवाई। हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। तसंच त्यांच्या वक्तव्याविरोधात विरोधकांनी कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील आपण केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करणार की त्यावर ठाम राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।